नमस्कार। एका लेखातून आपण जो विषय समजून घेतलाय त्याची जरा एक वेगळा पैलू आणि वेगळी बाजू समजून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। आरबीआयची कर्जमाफी आणि माध्यमांचा बावळेपणा यावर आपण काही लिहिलेलं आहेच आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देतोय। त्यासोबत आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या बोलण्यासाठी मी आपल्याकडे आहे। मुळात आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्ज देत नाही, ती कर्जदारी अथॉरिटी नाही आणि त्यांनी ते माफ करण्याचं काहीच कारण नाही। असं असतानाही अर्धवट माहितीच्या आधारे माध्यमांनी ज्या बातम्या केल्या त्या आश्चर्यकारक आहेत। मुळात जे पत्र आरबीआयनी माहिती अधिकारांतर्गत त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दिलं होतं त्या 3 क्रमांकाच्या नियमांमध्ये 3 क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये आरबीआयनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, ती म्हणजे डाटा इज रिपोर्टेड बाय बँक्स and RBI will not be held responsible or accountable for any misreporting and or incorrect reporting by the reporter initiatives। ज्यांनी ही माहिती दिली आहे तेच या सगळ्या चुकीच्या किंवा योग्य माहितीला जबाबदार आहे। आरबीआय फक्त आलेली माहिती देतोय। तरीही आरबीआयने कर्जमाफी केल्याची बातमी मोठ्या प्रमाणावर दिली गेली असो, आपल्याला त्यावर बोलायचं पण नाहीये, कारण माझा मुद्दा माझं म्हणणं मी त्या लेखात स्पष्टपणे मांडलेलं आहे। मला जो मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे विलफुल डिफॉल्टर या शब्दावर आजकाल फार चर्चा चालू आहे। म्हणजे इच्छा मनात ठेवून थकबाकीदार होणं, कर्ज बुडवणं ही वृत्ती आजकाल वाढू लागली आहे। आरबीआयनी ज्या लोकांची नावं या सगळ्यामध्ये दिलीत ना, ज्या कंपन्यांची नावं, ज्या उद्योजकांची नावं दिलीत ना, त्यांनी 68,000 कोटी रुपये म्हणजे एकूण कर्जापैकीची काही रक्कम थकवली, आता ती बुडवली असं म्हणावं लागेल आणि त्यांची नावं राईट ऑफच्या यादीमध्ये गेली। हे राईट ऑफ झाल्याची जेवढी बोंब मारली जाते तेवढीच आणखी काही गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। आता हे मुद्दे कोणकोणते लक्षात घ्या। आपल्याकडं जिल्हा मध्यवर्ती बँक नावाची एक यंत्रणा कार्यरत आहे। आता गंमत अशी आहे की या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जी कोणी कर्जदार असतात त्याची माहिती अजिबात मिळू शकत नाही, जे कुणाकडून माहिती अधिकार अंतर्गत मिळू शकत नाही। जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणते की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे ती माहिती कुणाला मिळू शकत नाही। आणि मंडळी खरी गोम इथे आहे। ती गोम कशी आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत असते, शेती किंवा शेतीपूरक उद्योगांना, शेतीच्या कामांना कर्ज पुरवठा करत असते। आता जिल्हा मध्यवर्ती बँक जेव्हा वित्त पुरवठा करते तेव्हा या बँकेला वित्त पुरवठा करणारी देखील कोणतरी संस्था हवी, कारण जेवढं ठेवी किंवा व्यवहार चालतात त्यातून हे होणार नाही, मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करावा लागतो। तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्ड किंवा शिखर बँक कर्ज पुरवठा करते। आता नाबार्ड करून करण्यात आलेला पुरवठा हा सरकारी निधी असतो। नाबार्ड विशिष्ट रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेला विशिष्ट टक्के व्याजाने देतं आणि बँक हीच रक्कम शेतकऱ्यांना शेतीसाठी किंवा शेतीपूरक उद्योगासाठीचा वित्त पुरवठा म्हणून करते। जेव्हा जेव्हा कर्जमाफी जाहीर होते तेव्हा तेव्हा बँक बुडत नाही, सरकार ते पैसे बँकेला बहाल करतं, म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्यावेळेला। पण एक माहिती समोर येणं आवश्यक आहे आणि ती माहिती म्हणजे या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी किती शेतकऱ्यांना किती कर्ज, कोणत्या शेतकऱ्याला किती कर्ज आणि कोणत्या कारणासाठी दिलाय, त्यातले थकबाकीदार किती आहेत। जेव्हा ही माहिती समोर येईल ना तेव्हा आश्चर्यकारकरित्या तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा जिल्हा पातळीवर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या जागोजागी बसलेले आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँक कारखान्यासाठी कर्ज देते, जिल्हा मध्यवर्ती बँक शेती उद्योगासाठी म्हणून कर्ज देते, ते कोणत्या उद्योजकांना दिले हा मोठा प्रश्न इथे पडतो। आपल्याकडं काही भागामध्ये एक नवीन टूम आली आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व मिळवायचं आणि आपले नवे उद्योग सुरू करायचे। काही उदाहरणं मी त्या लेखामध्ये दिलेली आहे। म्हणजे आधी पब्लिकेशन नावाने सुरू असलेला व्यवसाय, मग एंटरप्राइजेस असं त्याचं नामकरण करायचं, काहीतरी मागचं पुढचं नाव बदलायचं आणि धंदा सुरू करून मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यायचं। फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनच नाही तर वेगवेगळ्या बँकांच्याकडून कर्ज घ्यायचं आणि ते कर्ज बुडवायचं। कधी दुधाचा, कधी दारूचा, कधी छपाईचा, कधी कुठला असा व्यवसाय काढत राहायचं। सहकारी साखर कारखाने असताना खासगी साखर कारखाने काढायचे आणि त्यातही जिल्हा बँकेकडूनच कर्ज घ्यायचं।
आता डिफॉल्टर झालेल्या, फेडू न शकणाऱ्या कारखान्यांना जिल्हा बँक कर्ज देते कसे, हा मोठा प्रश्न आहे. अशी डिफॉल्टर, अशी विलफुल डिफॉल्टर तुम्हाला जागोजागी दिसायला लागतील, प्रत्येक ठिकाणी दिसायला लागतील आणि याच विलफुल डिफॉल्टर कडून मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. ज्या महाराष्ट्र बँकेचं नाव सातत्याने येत आहे ना, त्याच महाराष्ट्र बँकेतल्या एका शाखेतला व्यवहार समोर आला पाहिजे. त्याची कागद, त्याची डिटेल्स माझ्याकडे आहेत. तो समोर आला पाहिजे. तो समोर यासाठी आला पाहिजे की एक साखर कारखाना आहे आणि त्या साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा, वाहतूक करणारा एक काही कंत्राटदार असतात. याच पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या नावानं महाराष्ट्र बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले गेलेले आहेत आणि अगदी त्या पुरवठादाराला सुद्धा माहित नाही. तुझं पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं म्हणून डॉक्युमेंट जमा केली कंत्राटाच्या वेळेला आणि मोठ्या प्रमाणावर त्या कंत्राटदाराकडून बँकेतून कर्ज उचललं गेलं. तो कंत्राटदार त्या बँकेच्या शाखेत कधी गेला नाही की त्यानं कधी कर्जासाठी अर्ज केला नाही. अर्ज न करता इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळू शकतं याचाच आश्चर्य वाटतं. ज्या काळात तुम्हाला आम्हाला कोणतंही कर्ज घेण्यासाठी बँकेच्या दारी जावं लागतं, पण कारखाना मागे असेल तर अशी कर्ज मोठ्या प्रमाणावर मिळू शकतात. गंगाखेडचं उदाहरण आहे, लातूरचं उदाहरण आहे. लातूरमध्ये 2-3 उदाहरणं घडलेली आहेत. अशी सगळी कर्जदार आपोआप कर्ज मिळायला लागतं आणि सामान्य माणूस कर्जबाजारी होऊन जातो आणि सगळा पैसा या कारखान्यांच्याकडे जातो. हे मेहुल चोक्सी, हे नीरव मोदी जितके मोठ्या प्रमाणात मुंबईत किंवा दिल्लीत बसलेत ना, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ते लातूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी यासारख्या जिल्ह्यांमध्ये बसलेले आहेत. या लोकांचे कर्जही राईट ऑफ होतात म्हणे. सुदैवाने आरबीआय मध्ये माहिती अधिकार चालत असल्यामुळे ही माहिती मिळू तरी शकते, पण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये माहितीचा अधिकार नसल्यामुळं ही माहिती मिळू देखील शकत नाही. अशा चोक्सींना, मोदींना शोधण्यासाठी आपल्याला आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत माहिती अधिकार चालला पाहिजे अशी मागणी केली पाहिजे. किंवा खरंच जर या बँका प्रामाणिक असतील तर त्यांनी आपण कुणाकुणाला, कोणत्या कारणासाठी किती कर्ज दिलंय, त्यातले नियमित फेड करणारे कोणते आहेत आणि थकबाकीदार कोण कोण आहेत, विलफुल डिफॉल्टर कोण कोण आहेत हे देखील स्पष्ट केलं पाहिजे. जेव्हा हे स्पष्ट होईल तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर येतील. आपण अपेक्षा करूया की जिल्हा बँकेला ही नक्कीच बुद्धी होईल. धन्यवाद.